लगे देव न लगे साठवणीचे रुधले जागे. देव मंदला भाव बुडाला काय करू. देव घ्या फुका न लगे फुका मूल काही. दुबळा तुका भावे विन उधारा देव घेतला ऋण विठ्ठल. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. काषाय वस्त्रम कर्दंडधारिणम कमंडलू पद्मकरेण शंखम चक्रगदा भूषित भूषणाढ्य श्रीपादराज शरण प्रपद्ये. ध्यान मूलम सद्गुरु मूर्ति पूजा मूलम सद्गुरु पदम मंत्र मूलम सद्गुरु वाक्य मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग. सरळ साधा सोपा श्रवण कीर्तनासाठी निवडलेला हा अभंग तुम्हाला आम्हाला आज आपली ओळख करून देणारा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या 5 चरणांमध्ये आपली भूमिका मांडताना साक्षात आपल्याला आपलं दर्शन घडवून देत आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन ज्यांनी केलं खूप गोड आयोजन खूप गोड नियोजन. आणि आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन सेवा. विठ्ठल देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी. देव आयता आलाय हो. आयता आम्हाला द्यायला आलाय. कशासाठी? देण्यासाठी. कशासाठी? देण्यासाठी. आपण काय करावं हे कळलं पाहिजे. आपला हात घेण्यासाठी असावा. बरोबर? आपण देवाकडे का जातो? काहीतरी मागण्यासाठी. आमचं काहीतरी कल्याण व्हावं. देवाचं वाक्य ऐकून जा. सकळ सांडून शोधा मजला ऐसा देवाची बोलला. लोकी शब्द अमान्य केला परब्रह्माचा. कोणाचा शब्द अमान्य केला आम्ही? परब्रह्माचा. म्हणून संतांना यावं लागलं. म्हणून तुकाराम महाराजांना भूमिका मांडावी लागली. देव घ्या कोणी आयता आला घर पुसू. किती साधी सरळ सोपी ओळख. देव द्यायलाय आपण घ्यायलाय. पण होत काय? मनामध्ये उभी राहिली ती अशंका. मनामध्ये उभा राहिला तो विषय वासनेचा भाग. मनामध्ये उभी राहिली ती विषयांची पिलावळ. काम क्रोध लोभ मद मत्सर संशय दंभ चिंता अखंड व्यापून टाकलं. बालपण नेणता गेले. तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग. कुठून आठवणार देव? कुठून साठवणार देव? देव घ्या कोणी देवानी साक्षात यावं आणि द्यावं. बाळू मामांनी इथे यावं आणि आपल्याला दर्शन द्यावं. एवढी भोक्ती भक्ती आपली असेल ना तर परब्रह्म येथे येणार. कसा येणार? आपली भक्ती श्रेष्ठ पाहिजे. आपली भक्ती कशातून असते? रजगुणातून. आपली भक्ती कशातून? सत्वगुणातून नाही हो. सत्वगुणातून कधीतरी एकदा मागून बघा.
एकदा भगवंताला हाक मारून तर बघा का बाबा रे भगवंता, आता मला तुझी ओळख दे. कशी दे बाबा रे? आता तू कोण, मी कोण, आता याचा उलगडा कुठेतरी करून दे. आजचा हा कीर्तन सोहळा का तुम्हाला, आम्हाला, तुमची, आमची आणि परब्रह्माची ओळख घडवून देण्यासाठीचा हा कीर्तन सोहळा. विठ्ठल किती शाश्वत भाव आहे. कित्येक वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेला हा अभंग, कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली गाथा आज आमचा उद्धार करते. आज आम्हाला एक एक शब्द न शब्द कुठेतरी आज आमचं जीवन घडवत आहे. बघा, गाथा नाही वाचली हरकत नाही, अभंग नाही वाचला हरकत नाही, ओवी नाही वाचली हरकत नाही, पण या गाथेतला आणि त्या गीतेतला एक एक शब्द न शब्द जर आपण घरी घेऊन गेलो ना तर जीवनाचा उद्धार आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली हो, आम्हाला ज्ञानेश्वरी मधला ज्ञ जरी कळाला ना तरी जीवनाचं सार्थक आहे. कृपा करी हरी चरित्रातलं एक उत्तम नाव बाबा आळतेकरांनी गायन करावं. साक्षात सरस्वतीने त्यांच्या मुखातून गायन करावं असं बाबा आळतेकरांचं गायन. असाच त्या काळी भंडारा उत्सव भरलेला. बाबा आळतेकर मामांच्या दर्शनाला आले. बाबा आळतेकरांनी मामांचं दर्शन घेतलं. मामांना सांगितलं, मामा आता भंडारा उत्सव झालाय, आता आता मी निघतो माझ्या गावी. चाललास? हो मामा. ठीक आहे, एक माझं काम आहे छोटस, ते करशील का? मामा आज्ञा असावी, तुम्ही सांगावं आणि मी ऐकावं, हा तर भाव आहे. बाबा आळतेकरांनी मामांच्या पुढ्यात जावं, बसावं. मामा आज्ञा असावी. अरे भगवंतानी आज्ञा द्यावी. बाबा आळतेकर तुझ्या मुखामध्ये सरस्वती आहे, माझं एक काम करशील का? रोज ज्ञानेश्वरीचं पारायण करशील का? हो मामा, तुम्ही सांगावं आणि मी ऐकावं. बाबा आळतेकरांनी घरी जावं, शुचिर्भूत व्हावं, स्नान करावं, ज्ञानेश्वरी घ्यावी आणि पारायणाला बसावं. एक एक ओवी, एक एक अध्याय पूर्ण व्हावा आणि बाबा आळतेकरांच्या मुखातून सरस्वतीने गायन करावं. ते गायन ऐकण्यासाठी एक सर्प यावा आणि बाबा आळतेकरांच्या समोर रेंगाळावा. एक सर्प येतोय, काहीतरी कुजबुज 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 ऐकतोय, काही करत तर नाहीये. बाबा आळतेकरांना एकच ज्ञान, ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण करायचं. दररोजचं नित्यनेमाने माझ्या देवानं लावून दिलेली सेवा माझी कधी खंडित होता कामा नये. तो साप यायचा, सर्प यायचा, काहीतरी ऐकायचा, निघून जायचा. बाबा आळतेकरांना मनामध्ये भीती का हा सर्प येतोय, काय कुणास ठाऊक काय भाव. ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण होत आलं. बाबा आळतेकरांनी ठरवलं का आता मामांच्या दर्शनाला जावं. बाबा आळतेकरांनी मोर्चा वळवला आणि थेट मामांच्या तळावरती मामांची भेट घेतली. क्षण तो मामांनी बाबा आळतेकरांना आवाज दिला, बाबा आळतेकर या. मामा एक प्रसंग विचित्र घडला हो, बाका घडला. एक कोणीतरी सर्प येतोय आणि काहीतरी कुजबुज कुजबुज माझ्या मुखातून ऐकतोय. अरे बाबा आळतेकर घाबरतोस काय?
तो सर्पाच्या रूपात मी स्वतः ज्ञानेश्वरी ऐकायला आलो. कृपा करी हरी ज्यानी ज्यानी भाव धरून वाचला ना, भगवंत त्याच्यावरती कृपा करायलाच. आज भगवंताच्या सेवेमध्ये जो जो उभा राहिला ना, त्याला त्याला भगवंतानी दर्शन दिली, त्याला त्याला कृपा केली. हो, आम्ही असं ऐकतोय का देव फक्त संतांवरती कृपा करतो? नाही हो, देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेच आहे. एवढं साधं, एवढं सरळ आहे. कधीतरी भावनेनं, आर्ततेनं भगवंताला हाक मारून तर बघा. अरे आज या 15 वर्षापूर्वी, 17 वर्षापूर्वी या गावामध्ये एक पालखी येऊन गेली. आज त्याचं वैशिष्ट्य म्हणजे गावाचं रूप पालटलं. माणसं भक्तीला लागली. कोणामुळं? माझ्या मामामुळं. बोला बोला, बाळू मामाच्या नावानं, मेंढी माऊलीच्या नावानं. जो जो या मेंढी माऊलीच्या सेवेत गेला ना, त्याचं चांग भलं झालंय. फक्त सेवेला कमी पडू नका. आज या कलियुगामध्ये आम्हाला वाचवणारा एकच मंत्र आहे. बोला बोला, बाळू मामाच्या नावानं. ज्यानी ज्यानी चांग भलं म्हटलं ना, त्याचं चांग भलं होणार आहे. ज्यानी हळूच म्हटलं ना, त्याचं हळूच चांग भलं. आता तुम्ही ठरवायचं चांग भलं कसं म्हणायचंय. बोला बोला, बाळू मामाच्या नावानं. युगामधला एकमेव संत आहे, एकमेव देव आहे का ज्यानी फक्त आता आज्ञा करावी आणि आम्ही आज्ञेमध्ये उभं राहावं आणि त्यांनी सर्व सृष्टीची सूत्र हलवावी. अरे एवढा जिता जागता देव आहे. हो, पृथ्वी तलावरती एकमेव संत आहे का जो रोकडा मोक्षाचा उधार बोलूच नाही. अरे बाळू धनगराची सेवा केली आणि माझं काम झालं नाही असं जर बोंबलत सुटायचं असेल तर तुझ्या सेवेची मला गरज नाही. एवढा साधा सरळ भावार्थ बोललाय हो देवाने. जर तुला बोंबलत सुटायचं असेल ना, की जर माझी सेवा करून जर तुझ्या पदरात काय मिळत नसेल ना, तर हा बाळू धनगर आज पण आदमापूर मध्ये ठाण मांडून बसलाय तुझे प्रश्न सोडवायला. कधीतरी जाऊन या हो मावशी, एकदा आदमापूरचं दर्शन तर घडून या. आपल्या मेंढी माऊलीचं दर्शन तर घडतंय. एकदा माझ्या देवाला पाहून तर या. अहो कसा आहे तो, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जगी दास पाळू. अहो तुम्ही आम्ही त्याची लेकर येतो. प्रपंची ते खाती जे होती, मग परमार्थी ते काय उपाशी मरती. जो जो परमार्थामध्ये आला, जो जो सेवेमध्ये आला ना, त्याला मामांनी दिलंय. हो, एकदा सेवा करून तर बघा, एकदा सेवा करून तर बघा, एकदा सेवा करून तर बघा. तीनदा म्हटलं. एकदा सेवेत रुजू तर व्हा. तुमचा हात कधी रिकामा जाणार नाही, हे परब्रह्माचं वाक्य आहे. सांगो वांगी आणि वडाला वांगी नाही हो. इथे रोकडा मोक्षाचा उधार बोलूच नाही. अरे ज्याचे ज्याचे प्रश्न आहेत ना, मी आदमापूरला गेलो, मी पालखीवरती सेवेला गेलो, माझा प्रश्न सुटेल का, माझं काम होईल का. अरे कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ऐसी वस्तू पुजुनी दैन्य वृत्ती सांगसी जणी, दृढ नाही तुझे मनी म्हणून कष्ट भोगतोस. कष्ट का भोगतोय? तुझ्या मनामध्ये दृढतेनं तो भाव नाही. हो, ज्या दिवशी तो भाव असेल ना, त्या दिवशी देव तुझ्यासाठी उभा आहे. तुझ्यावरती कधी जर संकट आलं ना, तर तुझ्या पायाच्या टाच खाली मी उभा आहे. पांडुरंगाचं वाक्य आहे, माझ्या माऊलीचं वाक्य आहे, साक्षात माझ्या बाळू मामानं उच्चारलेलं वाक्य आहे. देवा देवांमध्ये फरक नाही. हो बघा, तुम्हाला वाटतं बाळू मामा वेगळे, पांडुरंग वेगळा, असं काही नाही. 33 कोटी देव आहेत. आपण म्हणतो 33 कोटी देव आहेत, पण त्या देवांच्या प्रतिमा आहेत. देव एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. तोच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि या कलियुगामधला माझा अवतार म्हणजे हा बाळू धनगर होय. का प्रश्न पडलाय? बघा, भगवंताची रूपरेषा कशी आहे. बाळू मामांचे गुरु कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे. कोण?
मुळे महाराज, बरोबर आहे, ऐकून येतं. मुळे महाराजांचे गुरु कोण? मौनी महाराज. मौनी महाराजांचे गुरु कोण? सरस्वती महाराज. सरस्वती महाराजांचे कोण कोण? ऋषीय सरस्वती महाराज. शेवटी कुठं परंपरा आली? दत्तापाशी आली. शेवटी परंपरा कुठपर्यंत आली? कलियुगापर्यंत आली. कृते जनार्दनो त्रेतायम रघुनंदन द्वापाय रामकृष्ण कलो श्रीपाद श्रीवल्लभ. आणि या कलियुगामधला माझा अवतार म्हणजे साक्षात बाळू मामा होय. हा बाळू धनगर होय. प्रत्येक गोष्ट पुराव्यानिशी आहे. बघा, तुम्ही जर कधी आदमापूरला गेलात ना, बाळू मामांचं समाधीचं दर्शन घेतलं ना, का त्या समाधीच्या बाहेर ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्या उंबऱ्याला प्रदक्षिणा मारतो का? दत्त महाराजांचं दर्शन घेतो का? का ते तिथे दत्ताचं अधिष्ठान आहे? का दत्तप्रभूंचं तिथे मंदिर आहे? दुसरं कोणाचंही असू शकत असतं ना, पण का तिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे? तर त्याच्यासाठी शास्त्र आहे. हा शास्त्राधार आहे. कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे रामकृष्ण आणि कलो श्रीपाद श्रीवल्लभ. कलियुगातलं माझं अधिष्ठान म्हणजे बाळू मामा आहे. आणि हा जो चालवणारा जो परब्रह्म आहे ना, तो साक्षात तो दत्त महाराज आहे. म्हणजे भूमिका वेगळी नाही हो, भूमिका एकच आहे. आम्ही देव वाटला, आम्ही देव वाटला. आपुला तो एक देव करून घ्या. आपण किती देव करतोय बघा, आता ज्याचं त्यांनी ठरवा. आज काहीतरी सोक्ष मोक्ष लागू द्या, आज काहीतरी होऊन जाऊ द्या. आज नाही तर तुम्ही, नाही तर आम्ही. आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये देव जाऊन बघा, किती देव आहेत. असलेच पाहिजेत. कुळाचार आहे, पाळलाच पाहिजे. ज्या दिवशी आपण आपल्या घरातल्या देवाऱ्यामध्ये जर झाकून बघू ना, त्या दिवशी आपल्याला कळेल का आपल्या देवाऱ्याला लागलेली जळमट आपण काढली पाहिजे. आपल्या मुलांची लग्न का होत नाहीयेत? आपल्या मुलांना संसारामध्ये अडचणी काय आहेत? आपल्या मुलींची लग्न का होत नाहीयेत? आपल्या मुलाला नोकरी का लागत नाही? याचं कधीतरी उत्तर ऐका. अरे कोणाकडे जाताय, काय मागतायत? कोणीतरी, आता मी सांगायला नको टीव्ही वरती काय चाललंय. कोणीतरी येतोय बाबा, काहीतरी सांगतोय, काहीतरी गंडे देतोय, दोरे देतोय, आणि आपण तिथे बोलतोय अरे माझा मामानी एकच सांगितलंय, येथे भंडारा हेच गंड, भंडाराची तोडी बंद. आम्ही त्या भंडाऱ्याला विश्वासानं लावलं पाहिजे हो कपाळाला. मी कुठे होतो? का आमच्या मुलांची लग्न होत नाही? का आमच्या संसारामध्ये अडचणी आहेत? अरे आज घरी जाऊन बघा, जेवढी आपल्या दिव्याला काजळी ना, तेवढ्या आपल्या संसारामध्ये अंधार आहे. कधी घरातला दिवा जाऊन तपासा मावशी, कधी आपण घसला होता, कधी पुजला होता. अरे देव येणार आहे हो आपल्या घरी. कोण येणार आहे? देव. बाळू मामा आपल्या घरामध्ये येणार आहे. अरे साक्षात परब्रह्म आपल्या घरामध्ये येणार आहे तो. आणि त्याला आपण कसं करणार? ओवाळणार कसं? त्या कळकटलेल्या मळकटलेल्या दिव्याने. त्या दिव्याच्या बोलतात ना, बुडाखालीच अंधार. तो अंधार आता आम्हीच पुसला पाहिजे. कोण नाही येणार हो मावशी. ज्याच्याकडे जाऊ ना, त्यांनी आपला देव झाकून मारला. आपल्याला आपला देव झाकून मारला. अरे परब्रह्मानी यावं आणि आम्हाला सांग, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी. बाळू मामांनी आपल्या कुलाचार पाळला. प्रत्येक देवाचं देवदर्शन घेतलं, पंढरीची वारी केली. आम्ही चुकतोय. आम्हाला सगळं काय पाहिजे? रेडीमेड, इन्स्टंट. मंत्र तंत्र यंत्र, अहो नाना यंत्र करा, नाना मंत्र करा, पण ते हे बाळू धनगरा पुढे चालत नाही हो. ज्याला वाटलं असेल ना का मी याचा जादू मंत्र तंत्र करून याची बांधी करेल आणि याच्या संसाराचा विस्फोट करेल, अरे जो या संसारामध्ये आला ना, तो आणि त्यांनी फक्त एकदा सेवेला रुजू व्हावं. बाळू मामांच्या तुमच्यावरती केलेली करणी असो, तुमच्यावरती केलेलं काही असो ना, या बाळू धनगरा पुढे चालत नाही हो. या भंडारा पुढे चालत नाही, माझ्या मामा पुढे चालत नाही, माझ्या राजा पुढे चालत नाही, माझ्या देवा पुढे चालत नाही. अरे कित्येक अशी उदाहरणं आहेत का ज्यांची भूतखेत काढली, ज्यांची इडापिडा काढली. आता ऐका, मूळ मुद्द्याला ऐका. आपल्याला वाटतं ना आपल्या संसाराचं चांगलं व्हावं, आपल्या मुळाबाळांचं चांगलं व्हावं. आपल्या देव्हाऱ्यात जाऊन बघा. आपल्या देव्हाऱ्यातलं ते छान मंदिर आहे ना, एकदा स्वच्छ करावं.
सगळे देव बाहेर काढा. आता आपण आपले देव कधी धुतले आणि कधी पुजले हे ज्याचा तोची जाणे. महिन्याला धुता का, अमावस्येला धुता का, पौर्णिमेला धुता का, दर रविवारी धुता का, शनिवारी धुता का, सोमवारी धुता, ज्याचं त्यांनी निवाडून घ्या. आता आम्ही कधी आमच्या घरच्या देवाला पूजलोय ना, एकदा आठवा मावशी, आठवा. आपण देवाला नवस करतो तेव्हा माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, पण कधी त्या देवाला बघितलंय का? घरातल्या त्या देवाऱ्यांना बघितलंय का? आज जा आपल्या घरामध्ये, देवाळ्यामध्ये आपले टाक असतील ना, आहेत ना, प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये टाक आहेत ना, जाऊन बघा. ते टाक कधीतरी हातात घ्या. कित्येक वर्षापूर्वी पिढ्यांनी बनवलेले टाक अजून तसेच आहेत. आम्ही त्यांची वर्षाच्या वर्षाला भेट घडवतोय का? वर्षाच्या वर्षाला गोडाधोडाचं नैवेद्य करतोय का? एकदा जाऊन या तुमच्या कुळाला, तुमच्या कुलदैवताला. माझ्या मामाला तर नक्कीच शरण जा, कारण हा मार्ग कोणी दाखवला असेल तर माझ्या बाळू मामानं दाखवला. कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता कशासाठी लावून दिला? पुजलंच पाहिजे, भजलंच पाहिजे, पण याच्यासाठी दृष्टी कोणी दिली असेल तर माझ्या मामाने दिली आहे. ते घरातले टाक आहेत ना मावशी, जा बघा. त्या टाकांना कुठेतरी ते मागची पाट असेल ती निघली असेल, आपण धुवून पुसून नवीन करावं. ते धुवून पुसून ना टाकांना होल पडतात, छिद्र पडतात, आणि हे कुठं ना कुठंतरी आपल्या संसारामध्ये विघ्न निर्माण करतात. जर जुने टाक असतील, जर क्रॅक गेलेले असतील तर नवीन टाक बनवा. सोनाराकडे जाऊन नवीन टाक बनवा, भेट घडून आणा, गोंधळ घाला, आणि साक्षात भगवंताच्या कृपेनं गोडाधोडाचा नैवेद्य करा आणि 5 सवासिनींना घाला. तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. हे मामांनी सांगितलंय का? कारण कुळाचार पाळणारा माझा देव आहे, सदाचार पाळणारा माझा देव आहे, कारण त्यांनी एकच शिकवण दिली आहे. काय बाबा, सर्वांनी मानवतेखाली यावं. आम्हाला देवच कळत नाही तर मानवता कधी कळणार आहे? आम्हाला देवाऱ्यातला देव कळत नाही तर दुसऱ्याच्या अंतरीचा देव कधी कळणार आहे? कळून घ्यावं. आज जाऊन बघा, होऊन जाऊ दे आज काय आपल्या देवारातली अवस्था आहे. जर आपल्या देवारातला दिवा जर काळा असेल ना, तर तो आजपासून तो चक्क लखलखीत दिवा देवा पुढे प्रज्वलित झालाच पाहिजे. का नाही होणार तुमच्या घराची उन्नती? साक्षात बाळू मामा विराजमान व्हायला येणार आहे या भावनेनं. मामा